लाजिरवाणी कृत्य करणाऱ्या नाशिकच्या विकृत नराधम भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी चौकशीला वेग. फोन कॉल्स तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. खरात विरोधात तक्रार देण्यासाठी महिलांनी पुढे यावं, एबीपी माझाचं आवाहन. युद्धात इराणला साथ द्यायला हवी होती. भविष्यात भारताला त्रास होईल. गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका. तर महाराष्ट्र नेक्स्ट या नव्या वेबसाईटचीही घोषणा. राज्यातल्या अनेक भागात अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा. मका, गहू, हरभरा, कांदा पीक धोक्यात. शेतकरी चिंतेत. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक. चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण. मुख्यमंत्र्यांकडून बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. तर चवदार तळ जलशुद्धीकरण प्रकल्प व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचंही भूमिपूजन. एकविसाव्या दिवशीही युद्ध सुरूच. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 1444 इराणी नागरिकांचा मृत्यू. तर तेल आणि नैसर्गिक वायू साठ्यांवरच्या हल्ल्यामुळे जगासमोर ऊर्जा संकट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.